एक्सनेस मध्ये अकाउंट कशा प्रकारे रजिस्टर करायचं आहे बघा. फुल प्रोसेस सांगतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सोबत. ओके, डिस्क्रिप्शन मध्ये युट्यूबच्या व्हिडिओच्या लिंक आहे बघा. कोर्स बघत असाल तर तिथं शोधा किंवा टेलिग्रामवरून लिंक घ्या. लिंकवरती क्लिक करा. लिंकवरती क्लिक केल्यानंतर बघा इंटरफेस येईल पुढचा. व्हेरीफाईंग ह्युमन म्हणतंय. ओके, सक्सेसफुल. बघा साइन इन आणि क्रिएट अकाउंट ऑलरेडी क्रिएट अकाउंट वरती आहे. कंट्री आणि रेसिडेन्स आपण कुठे राहतो बाबा, इंडियामध्ये राहतोय. दुसऱ्या कंट्रीमध्ये राहत असाल तर ती इथे टाका. इथं ईमेल ऍड्रेस म्हणतंय, आपण इथे ईमेल ऍड्रेस टाकून घेणार आहे. बघा ईमेल आयडी आणि आपण खाली एक पासवर्ड तयार करून घेतलेला आहे. एक कॅपिटल लेटर टाकायचं, एक स्मॉल लेटर टाकायचं, एक @चं चिन्ह टाकायचं आणि बाकी नंबर टाकले तरी चालून जातील. खाली बघा पार्टनर कोड म्हणता, इथं पार्टनर कोड टाकायला अजिबात विसरायचं नाही. ठीक आहे, पार्टनर कोड इम्पॉर्टंट आहे. पार्टनर कोड साठी काय करायचं, तुम्ही एकदा टेलिग्राम वरती बघा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये पण तुम्हाला दिसून जाईल. पार्टनर कोड मी टाकून घेतो. बघा इथं पार्टनर कोड आपण टाकलेला आहे. पार्टनर कोड काय आहे बघा, QG2THU9FNR. तुम्हाला इथं स्क्रीनवरती पण दिसत असेल. एक्झॅक्टली टाका किंवा युट्यूब वरून कॉपी होत असेल तर तो कॉपी करून टाका. पार्टनर कोड काय इम्पॉर्टंट आहे बघा. अकाउंट येतं माझ्या अंडर रजिस्टर होतं. पहिली गोष्ट, जर डिपॉझिट अडकलं तर सपोर्टला कॉन्टॅक्ट करतो. एक्सनेचा सपोर्ट एकदम खराब आहे, तिथं तुम्हाला चॅट सपोर्ट वगैरे नीट भेटत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला कोणी ना कोणी पार्टनर असणं गरजेचं आहे, कारण आमच्याकडे थोडेसे कॉन्टॅक्ट वगैरे आहेत त्यांचे. खाली आयडी क्लिअर वरती ऑलरेडी क्लिक आहे. कंटिन्यू वरती आता क्लिक करायचं आपल्याला. बघा कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर आता पुढची प्रोसेस येऊन जाईल. आता बघा काय म्हणताय, चूज ट्रेडिंग अकाउंट. तुम्ही डेमो कार्ड असेल तर डेमो काढू शकताय, रिअल कार्ड असेल तर रिअल काढू शकताय. रिअल अकाउंट वरती क्लिक करा. बघा रिअल अकाउंट वरती क्लिक केल्यानंतर काय म्हणतंय, अगोदर तुम्ही तुमच्या डिटेल्स टोटल फिल करायचे आहेत. रिअल अकाउंट काढण्यासाठी आपल्याला डिटेल्स फिल करावं लागतील. कम्प्लीट प्रोफाइल वरती आता क्लिक करायचं आहे. पहिली गोष्ट बघा काय काय कन्फर्म करायचं, ईमेल ऍड्रेस कन्फर्म करावं लागेल आपल्याला. त्यानंतर मोबाईल नंबर कन्फर्म करावा लागेल आणि प्रोफाइलची ऍडिशनल इन्फॉर्मेशन भरावं लागेल. गेट स्टार्टेड नावावरती क्लिक करतो. आता ईमेल कन्फर्मेशन साठी काय म्हणते, कोड टाका म्हणते. आता मेल वरती जातो मी आणि कोड घेऊन येतो. कोड आपण टाकलेला बघा, मेल व्हेरिफिकेशन झालेलं आहे. आता खाली मोबाईल नंबर आपण इथं व्हेरीफाय करायचा आहे. आता पुढे बघा आपल्याला मोबाईल नंबर रजिस्टर हे करायचा आहे, कन्फर्म करायचा आहे. कन्फर्म फोन नंबर वरती क्लिक करा. इथे एक मोबाईल नंबर टाकतो मी. कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे. आता एक ओटीपी आला असेल आपल्या मोबाईल वरती, तो ओटीपी टाकून घ्यायचा आहे. ओटीपी टाकून घेतलाय बघा. मोबाईल नंबर इथं कन्फर्म झालेला आहे. आता काय म्हणते, ऍडिशनल प्रोफाइल इन्फॉर्मेशन कंप्लीट करायचे. कंप्लीट नाव वरती क्लिक केल्यानंतर बघा इथं फर्स्ट नेम, तुमचं फर्स्ट नेम एक्झॅक्टली आधार कार्ड पॅन कार्ड वरती सेम पाहिजे बघा, नाहीतर व्हेरीफाय होत नाही. मी टाकून घेतो इथं. बघा इथं नाव टाकून घेतो, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम टाकायचं आपल्याला इथं. एवढं डिटेल फिल केलं बघा. युअर रिजन म्हणतंय, रिजन म्हणजे आपल्याला राज्य टाकायचं आहे. महाराष्ट्र, बाहेरचा असाल तर बाहेर टाका. युअर रेसिडेन्शियल ऍड्रेस, फक्त इथं गावाचं नाव टाकलं तरी चालेल. आधार कार्ड वरती जे आहे ते, इथं फक्त गावाचं नाव टाकलं तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाहीये, पण आधार कार्डावरती ते पाहिजे. ओके, जेंडर म्हणते मेल आहे की फिमेल आहे ते तुम्ही लिहा इथं. मेल करूया. कंटिन्यू वरती क्लिक करूया. आता बघा हे किरकोळ एक सर्वे आहे, ह्याच्यामध्ये आपले आन्सर द्यायचे आहेत. तुमच्या मनानं दिली तरी काही प्रॉब्लेम नाहीये. जसं मी टाकतो सेम तसं कॉपी करून टाका. अकाउंट ओपनिंगचा उद्देश काय आहे बाबा, आपलं इन्व्हेस्टमेंट. त्यानंतर काय म्हणते, इन्कम सोर्स काय आहे तुमचं, तर सेव्हिंग आहे म्हणू शकतो. त्यानंतर काय करता तुम्ही बाबा नो, इथं एज्युकेशन म्हणून टाका. कंटिन्यू वर क्लिक करा. काय म्हणते, टोटल वेल्थ बँक अकाउंटला किती पैसे म्हणते, $0 ते $20,000 म्हणूया. त्यानंतर एम्प्लॉयमेंट करंट स्टेटस काय, स्टुडंट असेल तर स्टुडंट टाका. काय जे असेल तुमचं ते तुम्ही टाकू शकता, बिझनेस. ओके, स्टुडंट टाकतो मी इथं. कंटिन्यू वरती क्लिक करूया. व्हॉट इज इन्कम आफ्टर टॅक्सेस, $0 ते $20,000 करूया. किती ट्रेड घेतात बाबा ना आतापर्यंत, तुम्ही किती पण टाका, काय प्रॉब्लेम नाही. ओव्हर 100 ट्रेड म्हणूया. काय म्हणतंय, आतापर्यंत ट्रेडिंगचा एक्सपिरियन्स 12+ आवर. नाही टायमिंग विचारतं किती टायमिंग आहे, मी आपलं असं टाकायला लागलो पटपट. मंथली इन्कम प्रिपेअर टू इन्व्हेस्ट विथ द एक्सनेस अप टू 25% मंथली इन्कमच्या. व्हॉट आर युअर प्लॅन ऑन ट्रेडिंग विथ 1 year, बिकम अ फुल टाइम प्रोफेशनल ट्रेडर. ओके, ट्रेडिंग कशा करणार आहे, गोल्ड, सिल्वर, करन्सी, क्रिप्टो करन्सी टाका सगळे, काय प्रॉब्लेम नाही. कंटिन्यू वर क्लिक करा. एक्सनेस वर कुठं ऐकलं, एक्सनेस वर तुम्ही कुठं ऐकलंय, माझ्याकडून ऐकलंय. युट्यूब वरती क्लिक करा, सबमिट करा. ठीक आहे, कॉन्टॅक्ट डिटेल्स व्हेरीफाईड म्हणते. आता महत्वाचं आहे आयडेंटिटी व्हेरिफिकेशन. व्हेरीफाय आयडेंटिटी वरती क्लिक करूया. काय म्हणते बघा, हे नाव बघा, आधार कार्डवर जर असं नाव असेल तरच हे व्हेरीफाय होणार आहे. पॅन कार्डवर जर असं नाव असेल तरच हे व्हेरीफाय होणार आहे. ठीक आहे, मी पण चेक करून घेतो एकदा. आता बघा इथं पहिल्यांदा आयडेंटिटी व्हेरिफिकेशन आहे, तिथं आपण पॅन कार्ड टाकायचं, लक्षात ठेवा. अपलोड डॉक्युमेंट वरती क्लिक करूया. कन्फर्म वरती क्लिक करा. सबमिट डॉक्युमेंट वरती क्लिक करा. इथं काय म्हणतंय बघा, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन, आधार कार्ड, वोटर आयडी, परमनंट अकाउंट नंबर. परमनंट अकाउंट नंबरच टाकायचा आयडेंटिटी व्हेरिफिकेशनला. ओके, अपलोड डॉक्युमेंट म्हणतंय, अपलोड डॉक्युमेंट वरती क्लिक करा. गॅलरीत जावा. इथं मी माझं पॅन कार्ड अपलोड करून घेतो. कन्फर्म अँड प्रोसीड वरती क्लिक करायचं.
पॅन कार्डच टाकायचं आयडेंटिटीला. आता सांगतोय, युअर डॉक्युमेंट्स आर अंडर रिव्ह्यू, इट युजली टेक 3 to 7 मिनिट अँड 24 hours, कधी कधी लागतं असं म्हणतात. ऑल सेट, यू कॅन डिपॉझिट. संपला विषय. व्हेरिफिकेशन एकदम क्लिअर कट झालेलं आहे आपलं. ओके, रिफ्रेश करून घेऊया एकदा, होम पेज वरती येऊन बघूया. आता बघा परत एकदा कंप्लीट नाव वरती येऊया आपण. काय म्हणतोय बघा कंप्लीट नाव वरती आल्यावरती, वेट करूया. आता रेसिडेन्शियल ऍड्रेस बघा, तुम्ही जर पहिल्यांदा आयडेंटिटी टाकली पॅन कार्डला, तर आता रेसिडेन्शियल ऍड्रेसला आधार कार्ड टाकायचं. ठीक आहे, अपलोड युअर प्रूफ ऑफ रेसिडेंट म्हणते, गॅलरीमध्ये जावा, आधार कार्डचा फ्रंट साइड आणि आधार कार्डाची बॅक साइड. तुम्ही जर उलट केलं, सुरुवातीला जर आधार कार्ड टाकलं तर तुमचं काय खरं नाही बाबा, मग तुम्हाला लाईट बिल दे, कुठं काय दे, असली गरज लागते, पासपोर्ट दे. त्यापेक्षा आयडेंटिटीत पॅन कार्ड टाका आणि रेसिडेन्शियल आधार कार्ड टाका. सबमिट डॉक्युमेंट वरती क्लिक करा. युअर डॉक्युमेंट अंडर रिव्ह्यू म्हणते, बघूया आता किती वेळात होते व्हेरीफाय. बघा महत्वाचं म्हणजे आयडेंटिटी व्हेरिफिकेशन तर आपलं झालेलं आहे. रेसिडेन्शियल ऍड्रेस जरी नाही व्हेरीफाय केला तरी पण बऱ्यापैकी वेळेस चालतो. जर मोठं डिपॉझिट करायचं असेल तर त्यावेळेस रेसिडेन्शियल ऍड्रेस पण व्हेरीफाय करावा लागतो, पण करून घ्या जशी प्रोसेस सांगितली तशी. आता महत्वाची गोष्ट, माय अकाउंटमध्ये या, रिअल अकाउंट आहे बघा तुमचं, 40 50 94 368 हा इथं आयडी आलाय. हा आयडी मला व्हॉट्सअपवरती तुम्ही सेंड करायचा. माझ्या अंडर रजिस्टर आहे का तिथं व्हॉट्सअपला विचारायचं, टीम तुम्हाला रिप्लाय करेल बाबा, की चेक करून ही आयडी तुमच्या माझ्या अंडर रजिस्टर आहे की नाही. आता बघा, ही माझ्या अंडर असेल तर तुम्ही इथं ओपन न्यू अकाउंट वरती जावा. ओपन न्यू अकाउंट वरती गेल्यावरती तुम्हाला जे अकाउंट पाहिजे, स्टँडर्ड अकाउंट, प्रो अकाउंट, रॉ अकाउंट, झिरो अकाउंट, जे पाहिजे ते घेऊ शकता तुम्ही. झिरो स्प्रेड अकाउंटला तुम्हाला $500 डिपॉझिट आहे. कंटिन्यू वरती क्लिक करा, मस्तपैकी रिअल अकाउंट ओपन करा, झिरोचं अकाउंट निकनेम क्रिएट पासवर्ड करा, क्रिएट अकाउंट वरती करा. सेम जसं इथं जो आयडी आला होता तसा एक आयडी तुम्हाला इथं झिरो स्प्रेडचा येऊन जाईल, पण मिनिमम डिपॉझिट ह्याच्यामध्ये $500 आहे. आणि नसेल तर हे स्टँडर्ड अकाउंट वापरा, ह्यात पण काही जास्त स्प्रेड नाहीये, काही प्रॉब्लेम येत नाही. कारण बघा झिरो स्प्रेडच्या अकाउंटला कमिशन भरपूर लागतं, त्याच्यामुळे ते कमिशन दिलं काय, स्प्रेड असला काय एकच पडतंय. तुम्ही मग स्टँडर्ड अकाउंट पण यूज करू शकताय. जर डिपॉझिट कमी असेल तर, डिपॉझिट असेल भरपूर तर झिरो स्प्रेडचा अकाउंट बिंदास यूज करा. बाकी काही इश्यू नाही बघा, दुसरीकडे कुठेही काही जायचं नाहीये. MT5 ला लॉग इन करण्यासाठी चा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे बघा. इथं 3 डॉट वरती क्लिक करा, अकाउंट इन्फॉर्मेशन वरती क्लिक करा. इथं जर बघितलं तुम्ही तर सर्व्हर महत्वाचा आहे. MT5 रिअलचा 8वा सर्व्हर सिलेक्ट केला आणि ब्रोकरचं नाव असतं एक्सलेन्स टेक्नॉलॉजी. हे तिथं तुम्ही सर्च करून MT5 ला पण ऍड करू शकता. नसेल तर तो दुसरा व्हिडिओ बघून घ्या. ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आला कमेंट करा, पर्सनल व्हॉट्सअप वरती मेसेज करा, तुम्हाला सगळं काही गायडन्स भेटून जाईल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.